किरणला अरोरा मर्डर केसमध्ये साक्षीदार म्हणून कोर्टात जायचं आहे. तुझं काम कुठपर्यंत आलंय? मंग्या आणि विशालला पाठवून देऊ का? नको, मी स्वतः जाईन. बाकीची कामं नंतर. सचिन विजयवर हल्ला म्हणजे 9 घोस्टवर हल्ला. चुकीच्या माणसांशी शत्रुत्व ओढवून घेतलं त्याने. आता त्या हरामखोराला आपला इंगा दाखवावाच लागेल. तू मंग्याला गाडी घेऊन बंगल्यावर पाठव, आम्ही लगेच निघू. असं बोलून मी फोन कट केला आणि चिडलेल्या मनानेच तयारीला लागलो. इथून खूप दूर मुंबई पुण्याच्या सीमारेषेजवळ एका पडीक इमारतीच्या भयावह तळघरात एक सायको हातातील धारदार सुऱ्याने मृतदेहाचे तुकडे तुकडे करत होता. कधी काळी तिथे औषधं तयार करणारी प्रयोगशाळा होती, पण ती तर केव्हाचीच बंद पडली. एखादं नवीन औषध शोधलं की आधी पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवलेल्या प्राण्यांवर त्याच्या चाचण्या केल्या जात. ते पिंजरे अजूनही तिथेच होते. धूळ खात पडलेली डागाळलेली उपकरणं, बाटल्यातून राहिलेली निरुपयोगी रंगबिरंगी रसायनं, गंजकी यंत्र, सर्व काही तिथे होतं. अगदीच आडबाजूला असल्याने या जागेला फारशी किंमत नव्हती. मालकाचाही पत्ता नव्हता. ते जर्मनीत असायचे. प्रॉपर्टीवर अतिक्रमण होऊ नये म्हणून आसपास दगडी कुंपण घालून ठेवलेलं. एक केअरटेकर ठेवलेला. त्याचा पगार महिन्याच्या 1 तारखेला त्याच्या अकाउंटमध्ये जमा होत असे. वर्षातून एकदा मुंबईतून कुणीतरी येऊन सर्व नीट आहे हे बाहेरूनच पाहून निघून जाई. याचा त्याला फायदाच झाला. तो या अडगळीच्या आडवाटेच्या जागेचा अनाभिषिक्त सम्राट बनला होता. त्याला रोखणारं कुणीच नव्हतं. खरं तर तो इथला केअरटेकरही नव्हता. त्याचे तर त्याने केव्हाच तुकडे तुकडे करून भटक्या कुत्र्यांना खाऊ घातले होते. मी विजय आणि सचिनला इस्पितळात जाऊन भेटलो. दोघं चांगलेच भाजले होते, पण जखमा गंभीर नव्हत्या. लवकरच त्या भरतील, डाग सुद्धा दिसणार नाहीत असं आश्वासन डॉक्टरांनी दिलं. तुम्ही मुंबईला जा, उपचार चालू ठेवा, आराम करा, इथे आम्ही बघतो, मंग्याने म्हटलं. तू काय बघतो? ज्याची जळते त्यालाच कळते भेंडी. मला बदला घ्यायचाय, मी इथेच थांबणार. भडकलेला विजय उठून बसत म्हणाला. थांब तू. घे काय तो बदला बिदला होलसेलमध्ये. माझ्या पण वाट्याचा घे. मी चाललो घरी. आता झेपत नाही मला पहिल्यासारखं. तुमच्या कंपनीसाठी अजून किती झिजवायचं मी स्वतःला. आणि शेवटी मिळणार काय? तर महिन्याला फक्त 1 लाख रुपये. त्यासाठी इतके लफडे. त्यापेक्षा मला घरी जाऊ द्या बापडे. सचिनने शोकाकुल कविता रचली आणि त्याआडून आपला पगार वाढीचा घोडा पुन्हा पुढे दामटला. गपरे झेमण्या, सारखं तेच रडगाणं गाऊ नकोस. राहतोयस की थांबतोयस तेवढं सांग, मंग्याने चिडून विचारलं. बोललो ना रे बटाट्या एकदा, मी चाललो घरी म्हणून. पण या अवस्थेत गाडीने कसा जाऊ? माझ्यासाठी एअर अँब्युलन्स मागवा. शेवटी विनाकारण कुंथण्याचा आवाज काढत सचिन म्हणाला. या 4 इंच भाजण्यासाठी एअर अँब्युलन्स? यापेक्षा जास्त तर दिवाळीत फटाके लावताना हात भाजतात आमच्या सोसायटीतल्या पोरांचे. लाडात येऊ नकोस झेमण्या. एसी कोचची तिकीटं काढून देतो. जायचं तर जा, मंग्याने अल्टिमेटम दिला. अजून 2 दिवस इस्पितळातच थांबायचे तुम्हाला. तेवढ्या वेळेत काय ते ठरव सचिन. बरं, आता मला त्या हल्लेखोराविषयी तुम्हाला जेवढं कळलं ते सांगा, म्हणजे पुढचा तपास सोपा होईल. मी सचिन शेजारी बसत म्हटलं. विजय सांगू लागला. चांगला उंचपुरा आणि दणकट आहे भेंडी. ज्या प्रकारे तो आम्हाला फितवून पडक्या वाड्यात घेऊन गेला आणि तिथे त्याने जो काही सापळा रचला होता ते पाहून तर इंजिनियर डोक्याचा वाटतो साला. तो आपला मेलेला एक्स बॉयफ्रेंड असावा असं रितिकाला वाटतंय. वाटतं काय? तोच आहे भोपळ्या, म्हणजे त्याचं भूत. नाहीतर खोलीत शिरून अचानक गायब कसा झाला तो? मी फक्त 1 पाय पुढे ठेवला आणि अचानक ठिणग्या उडाल्या 4 बाजूंनी. माझ्यासारखा जगातला नंबर 1चा डिटेक्टिव्ह होता म्हणून वाचला. तुमच्यापैकी कोणी लिंबू टिंबू असता तर जळून खाक झाला असता होलसेलमध्ये. सचिनने रम्य साहस कथा ऐकवली. जगातल्या या नंबर 1च्या डिटेक्टिव्हला मीच ओढलंय मागे, पॅन्टच्या पट्ट्याला पकडून. नाहीतर झाली असती याची तंदुरी भेंडी. विजय पुटपुटला. रितिकाच्या एक्स बॉयफ्रेंडचं भूत म्हणजे मला काही समजलं नाही झेमण्यांनो.
मंग्याने गोंधळून विचारलं. अरे तिचा एक बॉयफ्रेंड होता, मनोज नावाचा. 3-4 वर्ष अफेअर चाललं त्यांचं. तो खूप व्हायलंट होता म्हणून तिने ब्रेकअप केलं. पोलीस केस झाल्यावर तो नाशिकला निघून गेला आणि बाईक अपघातात मेला. पण पूर आलेल्या नदीत कोसळल्यामुळे त्याची बॉडी कधीच सापडली नाही. विजयने थोडक्यात सांगितलं. ठीक आहे, पुढचं बघतो आम्ही. तुम्ही आराम करा, उद्या पुन्हा येऊ भेटायला, असं बोलून आम्ही निरोप घेतला. इस्पितळाबाहेर पडताच थेट रितिकाच्या घरी जायचं ठरवलं. रविवार असल्याने सगळे घरीच होते. आम्ही येतोय हे कळताच विराज आनंदाने वेडापिसा झालेला. तो 9 घोस्टचा खूप मोठा फॅन होता. रोज रात्री स्मार्ट टीव्हीवर तो त्यांचेच व्हिडिओ पाहत असायचा. त्यामुळे सखीलाही 9 घोस्ट बद्दल बरंच काही ठाऊक होतं. ते दोघं दाराजवळच आमची वाट पाहत उभे होते. गाडी गेट मधून आत शिरताच विराज पुढे आला. त्याने स्वतःची ओळख करून दिली. सखीनेही हाय म्हटलं. आम्ही आत गेलो. तिथे रितिका आणि तिचे बाबा आधीपासूनच सोफ्यावर विराजमान झालेले. आई स्वयंपाकघरात असाव्यात. नमस्कार प्रोफेसर, हे माझे बाबा आणि ही ताई रितिका. विराजने जुजबी ओळख करून दिली. तुम्ही खरंच प्रोफेसर आहात? रितिकाच्या बाबांचा पहिला प्रश्न. मला या प्रश्नाची सवयच झाली आहे आता. हो, मागील 12 वर्षांपासून, मी नेहमीच उत्तर दिलं. काय 12? मग तुमचं वय तरी किती? बाबांनी अविश्वासाने विचारलं. परिस्थिती खूप कमी वयातच जास्त जबाबदाऱ्या खांद्यावर टाकते प्रधान साहेब. लाडाकोडाचं बालपण आणि मौज मजेचं तारुण्य प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. माझं राहू द्या, आपण केसबद्दल बोलूया. मी विषयांतर केलं. केसबद्दल काय बोलायचं? सर्व तर सांगून झालंय तुमच्या गुप्तहेरांना. ते असतानाही 2दा हल्ला झालाय आमच्यावर. मग उपयोग काय त्यांचा? बाबांनी राग बाहेर काढला. ते असतानाही 2 वेळा हल्ला झाला. मग नसते तर काय झालं असतं विचार करा. हा हल्लेखोर सायको वाटतो. त्याला गृहीत धरून चालणार नाही. मी स्पष्ट केलं. माफ करा प्रोफेसर, आमच्या बाबांना 9 घोस्ट बद्दल फारसं माहीत नाही. पण तुमचे 2 मित्र या केसमुळेच आज इस्पितळात आहेत. तुम्ही तुमचे 100% द्याल याची आम्हाला खात्री आहे. विराजने वातावरणातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. पण प्रोफेसर, मी तर सर्व आधीच सांगितलंय. आता आणखी काय सांगू? रितिकाने खांदे उडवत म्हटलं. तुम्ही सांगितलं ते फक्त मनोज बद्दल. पण सायको इतर कोणी असेल तर? तुमच्या मित्रांबद्दल, सहकाऱ्यांबद्दल तुम्ही काही सांगितलंच नाही. मी समजावलं. पण ते का करतील असं? रितिकाने गोंधळून विचारलं. कोण कधी कशासाठी काय करेल याचा भरवसा देता येत नाही मॅडम. आजकाल लोकांचा डीपी वेगळा आणि खरा चेहरा वेगळाच असतो. मंग्याने तोंड उघडलं. मग रितिका तिच्या ओळखीच्या सर्व पुरुषांची माहिती देऊ लागली. मी कान देऊन ऐकत होतो. लिहिण्याचा कंटाळा असलेला मंग्या सर्व रेकॉर्ड करत होता. रितिकाच्या बाबांच्या चेहऱ्यावर अजूनही नाराजी स्पष्ट दिसत होती. आईंनी चहा टेबलवर ठेवला आणि शेजारी उभ्या होत्या. सखी आणि विराज मात्र नुकतीच बॅट पकडायला शिकलेल्याने तेंडुलकरकडे पाहावं अशा नजरेने आम्हाला पाहत होते. अखेर रितिका बोलायची थांबली. मंग्याने रेकॉर्डर स्टॉप केला. पुन्हा एकदा तिच्या मते तिने सर्व काही सांगितलं होतं. ठीक आहे, पण प्रमोदरावांबद्दल तुम्ही माहिती दिलीच नाही. मागील 4-5 महिन्यांपासून तुमचं बोलणं भेटणं सुरू आहे ना? मी विचारलं. तुम्ही नक्की गुप्तहेरच आहात ना हो? हा काय बिनडोक प्रश्न? ज्यांच्याशी तिचं लग्न ठरलंय तेच तिला लग्न करू नको अशी धमकी का देतील? पुन्हा एकदा बाबा सात्विक संतापले. बरोबर, ते कदाचित नाही देणार अशी धमकी. पण त्यांनी नेमलेला गुप्तहेर तर देऊ शकतो. सध्या हे खूप कॉमन आहे. लग्नापूर्वी मुलाचा किंवा मुलीचा इतिहास जाणून घेण्यासाठी समोरच्या पक्षाची मंडळी गुप्तहेर नेमतात. मुलाचे किंवा मुलीचे चारित्र्य कसे आहे हे शोधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आम्ही अशा केसेस घेत नाही. पण अनेक लहान मोठ्या डिटेक्टिव्ह एजन्सीज अशा केसेसवरच चालू आहेत. रितिकाला धमकावून तिचा खराखुरा इतिहास जाणून घेण्यासाठी नवऱ्याकडची मंडळी असं करणार नाहीत कशावरून? तुम्ही अर्थातच त्यांना मनोज विषयी सांगितलं नसणार. मी स्पष्ट केलं.
रितिका आणि आईबाबांचा चेहरा खरकन पडला. मी पुढे म्हणालो, ही फक्त एक शक्यता आहे. कदाचित त्यांचा या सगळ्याशी संबंध नसेलही, तरी त्यांना संशयितांच्या यादीतून वगळता येणार नाही. आम्हाला प्रमोदरावांवर नजर ठेवावीच लागेल. जरी ते यात सामील नसले तरी तुम्हाला तुमच्या भावी जावयाबद्दल माहिती मिळेल. तुमचा यात फायदाच आहे, मी समजावलं. ठीक आहे, करा तुम्हाला वाटेल तसं, पण तुम्ही हे सगळं त्याच खर्चात करणार ना, की काही अधिकचा खर्च आहे? असेल तर तो आम्हाला झेपणार नाही, स्पष्टच सांगून टाकतो. मुलीचं लग्न तोंडावर आहे. रितिकाच्या बाबांनी पुन्हा एकदा वार केला. खरं तर आम्ही अशा केस घेतच नाही प्रधान साहेब, पण हल्लीचं जग मुलींसाठी इतकं असुरक्षित झालंय की अशा प्रकरणांकडे कानाडोळा करूनही चालत नाही. रितिकावर हल्ला करणारा विकृत मनोवृत्तीचा वाटतो. तो फक्त धमकी देत नाही, वेळ आली तर तो खरंच एखाद्याचा जीव घेण्यासाठी देखील मागे पुढे पाहणार नाही, हे आमच्या इस्पितळात दाखल असलेल्या मित्रांवरून सिद्ध होतच आहे. राहता राहिला प्रश्न खर्चाचा. तो तर तेव्हाच मिटला जेव्हा त्या सायकोने माझ्या मित्रांवर हल्ला केला. आता फीचं तर सोडाच, आमचे स्वतःचे 10 कोटी खर्च झाले तरी हरकत नाही, पण त्या हल्लेखोराला धडा शिकवणारच, मी हसून म्हटलं आणि आम्ही निरोप घेतला. आम्ही जाताच रागावलेला विराज बाबांना म्हणाला, काय बाबा तुम्ही नको ते विषय काढत बसता? अहो, त्यांच्या एजन्सीच्या फीची सुरुवातच 5 लाखांपासून होते. प्रोफेसर स्वतः जाणार असतील तर 20 लाख, आणि तुम्हाला वाटतं आपण दिलेल्या 50,000साठी ते इथे आलेत? अहो, हे त्यांचं पॅशन आहे बाबा, निदान पुढच्या वेळी तरी इतकं रुडली वागू नका. आणि तो तणतणत आपल्या खोलीत निघून गेला. सखीला प्रोफेसर सोबत एक सेल्फी हवा होता, पण आज काही तो घेता येणार नाही म्हणून ती हिरमुसली आणि वरांड्यात जाऊन त्यांच्या दूर जाणाऱ्या गाडीकडे पाहत बसली. दुसऱ्या दिवशी विराज आणि रितिका परांजपेंच्या बंगल्यावर आम्हाला भेटायला आले. सोबत भेट म्हणून आईंनी बनवलेल्या चवदार पुरणपोळ्याही होत्या. आमच्या बाबांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. नव्या लोकांशी ते थोडे खतरूडपणेच वागतात, पण एकदा का चांगली ओळख झाली की त्यांच्यासारखा मनमिळावू कुणीच नाही, रितिकाने म्हटलं. अहो, तो विषय तर आमच्या डोक्यात पण नाही मॅडम. आम्ही आता सायकोवरच फुल फोकस केलाय. मंग्या पुरणपोळीचा डबा उघडत म्हणाला. माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण ताईला आलेल्या कॉलवरून नंबर ट्रेस करून सायकोपर्यंत पोचता येणार नाही का? तुमच्याकडे तर अल्ट्रा मॉडर्न ट्रॅकिंग इक्विपमेंटने सुसज्ज लॅब आहे ना मुंबईत? विराजने उत्साहाने विचारलं. अशा काळ्या धंद्यांसाठी सिक्युअर सिम वापरलं जातं, जे कुठल्याही कंपनीच्या नेटवर्कशी संलग्न नसल्याने ट्रॅक करणं कठीण असतं. तरी सुद्धा आमच्याकडे अशी साधनं आहेत ज्यामुळे कॉल चालू असताना कदाचित त्याला लोकेट करता आलंही असतं, पण आता काही करता येणार नाही आणि पुन्हा त्याच नंबरवरून कॉल करेल इतका तो मूर्खही नसेल, मी समजावलं. मग आता तुम्ही काय करणार आहात? रितिकाने विचारलं. सगळं सविस्तर सांगू शकत नाही, पण 2 महत्वाची कामं आहेत. एक, तुमची सुरक्षा, आणि दुसरं खरा सायको कोण आहे ते निश्चित करणं, मी म्हटलं. ओके, मग तुम्ही करा तुमचं काम, आम्ही निघतो, असं बोलून त्यांनी निरोप घेतला. मंग्या आणि मी दिवाणखान्यात संशयितांचा पिनबोर्ड तयार करत होतो. त्यातच पूर्ण दुपार गेली. संध्याकाळी इस्पितळातून विजय आणि सचिनला बंगल्यावर आणलं. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. जखमेवर खपली धरलेली, तरी सचिन विनाकारण मोठमोठ्याने कण्हायचा आणि पगारवाढ मागायचा. रात्री कडाक्याची थंडी पडली तसा तो 2 चादरी अंगावर ओढून फुरंगटून झोपला. विजय दुसऱ्या बेडरूम मध्ये होता. मी आणि मंग्या आळीपाळीने समोरच्या प्रधानांच्या बंगल्यावर लक्ष ठेवून होतो, पण आज काही संशयास्पद हालचाल नव्हती. सखीच्या कॉलेजमध्ये आज ट्रेडिशनल डे होता. तिने आपल्या ताईच्या मदतीने छानपैकी साडी नेसलेली, साजेसा शृंगार केलेला, अतिशय सुंदर दिसत होती. रितिकाच तिला रिक्षाने तिच्या कॉलेजपर्यंत घेऊन आली, मग तिथून आपल्या कामाला निघून गेली. दुपारपर्यंत सखीने आपल्या मैत्रिणींसोबत भरपूर धमाल केली. एक सायको आपल्या कुटुंबाला त्रास देत आहे
ही चिंता थोडा वेळ का होईना बाजूला ठेवून तिने मनमोकळेपणाने एन्जॉय करायचं ठरवलं. त्यांनी सेल्फी काढले, ग्रुप फोटोज काढले. तरुणींनी साडी आणि मेकअपवर सढळ हस्ते खर्च केला होता, पण मुलंही काही मागे नव्हती. महागडे कुर्ते, कोल्हापुरी चपला, उंची अत्तर यांच्यावर वारेमाप खर्च झालेला. इतर दिवशी साधारण दिसणारी तरुणी आज अचानक सुंदर परीसारखी दिसू लागलेली. बरेच दिवस रखडलेलं प्रपोजचं काम काही धाडसी तरुणांनी आज पार पाडलं. काही जणांच्या वाट्याला होकार आला, त्यांना स्वर्ग 2 बोटे वर उरला. काहींच्या वाट्याला नकारही आला. ते कोपऱ्यात बसून तडप तडप के इस दिल से किंवा तेरे नाम ही गाणी ऐकू लागले. अतिशय मनमोहक दिसणाऱ्या सखीलाही 1-2 जणांनी प्रपोज केलं, पण तिने विनम्रपणे नकार दिला. ती लास्ट इयरला होती. तिला आत्ता कुठे विसावं लागलं होतं. तिला बॉयफ्रेंडची गरज नव्हती, निदान आत्ता तरी नव्हती. आपल्या ताईसोबत जे घडलं ते तिच्या नजरेसमोर होतं. ट्रेडिशनल डेचे सर्व सोपस्कार संपल्यावर घरी जाण्याची वेळ आली. विराज स्कूटरवरून तिला घ्यायला येणार होता, म्हणून नेहमीप्रमाणे आपल्या मैत्रिणींसोबत बसने न जाता ती कॅम्पसमध्येच थांबली. अगदी शेवटपर्यंत रेंगाळणारे विद्यार्थी निघून गेले, लेक्चरर्स निघून गेले, तरी ती कट्ट्यावरच बसून होती. तिने विराजला कॉल लावला, पण तो आईने उचलला. तो फोन घरीच विसरून गेला होता. अर्ध्या तासाआधीच निघालाय तो. यावेळी रस्त्यावर ट्रॅफिक असतं खूप, वेळ लागणारच. तू तिथेच थांब, गेट जवळ सुरक्षा रक्षक असतात ना, तिथे काही धोका नाही. विराज पोचल्याशिवाय निघू नकोस, आईने बजावलं. सखीने हो बोलून फोन कट केला. मोबाईलकडे पाहिलं. आज इतकं फोटो सेशन झालेलं की अवघी 8% बॅटरी शिल्लक होती. पण विराज कुठल्याही क्षणी तिथे पोचला असता, तेव्हा काळजी नव्हती. ती पुन्हा गेट जवळ जाण्यासाठी उभी राहिली, पण तिच्याच पायांखाली साडी सापडून थोडी अस्ताव्यस्त झाली. ठीकठाक करणं गरजेचं होतं. ती पुन्हा दुसऱ्या मजल्यावरील वॉशरूमकडे निघाली. तोपर्यंत विराज पोचला असता तर त्याने स्टेशनरीवाल्याच्या PCO वरून तिला कॉल लावला असता. अजूनही थोडी बॅटरी शिल्लक होती. नेहमीचं विद्यार्थ्यांनी भरलेलं कॉलेज आणि आताचा शांत निर्जन कॅम्पस कॉरिडॉर यात जमीन अस्मानाचा फरक असतो हे सखीला आज कळलं. लहानपणी प्रत्येकाने शाळेत एकटंच मागे अडकल्याचं किंवा वर्गात कोंडून राहिल्याचं स्वप्न पाहिलेलं असतं. सखीला आता तसंच काहीसं वाटू लागलेलं. अधलेमधले काही दिवे सुद्धा बंद झालेले. पटकन आवरून बाहेर पडावं म्हणून तिने पायांना गती दिली. वॉशरूम मध्ये पोचली. आरशासमोर उभी राहिली. ज्या मुलींना साडी नेसण्याची सवय नसते त्यांच्यासाठी साडी हे एक वेगळंच कोडं आहे. सकाळी सखीला ताई सोबत असतानाही 2 तास लागले होते आणि आता एकटीने 2 मिनिटात सर्व ठीकठाक करणं कसं जमणार. जितकी ती साडी नीट करू लागली तेवढी ती आणखी अवघडल्यासारखी वाटू लागली. बेसिन जवळ ठेवलेल्या मोबाईलवरून तिचं लक्ष कधीच हटलं होतं. ती आपली साडीच्याच मागे. शेवटी बॅटरी संपून फोन बंद पडला. गेटवर पोचून कंटाळलेल्या विराजने एकदा संपूर्ण कॅम्पसवर नजर फिरवली. केबिनमध्ये गप्पा मारत बसलेले 2 सिक्युरिटी गार्ड सोडून कोणीच नव्हतं तिथे. मग सखी एकटीच का मागे थांबेल. ती कदाचित बसने जाण्यासाठी मैत्रिणींसोबत निघाली असेल. बस स्टॉपवर भेटेल म्हणून तो पुन्हा मागे परतला. 15-20 मिनिटांनी अखेर सखीने साडी घरी जाण्यापुरती कशीबशी गुंडाळली. मोबाईल उचलला आणि बाहेर पडली. 6 वाजले होते. अंधार पडू लागलेला. लांबच लांब मार्गिकेमधून हिल्स वाजवत लगबगीने जिन्याकडे जाताना तिला आपल्या मागे इतर कुणाची तरी पावलंही वाचताना ऐकू आली. तो कडक सोलच्या शूजचा आवाज होता. ती गरकन मागे वळली. तिच्यापासून 20-25 पावलं मागे मार्गिकेच्या अंधारात तो उभा होता. उंच पुरा, हुडी घातलेला. त्याच्या हातात धारदार पातं चमकताना दिसलं. सखी भीतीने किंचाळली. पण ऐकायला होतच कोण. सर्व स्टाफ घरी परतला असेल. सुरक्षा रक्षकही केबिन मध्ये पत्ते खेळत बसलेले.
सखी किंचाळताच सायको तावातावाने तिच्या दिशेने धावू लागला. तशी ती वळून जिन्याकडे पळाली, पण साडीमुळे नीट धावणंही जमेना. तिने एका हाताने ती वर उचलली आणि पळू लागली. कसा बसा जिना उतरत खाली आली, परंतु पहिल्या मजल्यावर एंट्रीला टाळ लावणारा शिपाई दिसला. सखीला वरून धावत येताना पाहून तो चक्रावलाच. यावेळी कुणी कॉलेजात असेल याची त्याला अपेक्षाच नव्हती. शिवाय त्याने तिची किंकाळीही ऐकली होती. पटकन टाळ उघडून त्याने जाळी सरकवली. म्हणाला, अहो ताई, तुम्ही अजून हितं काय करताय आणि वरडताय कशाला? काका, तो माझ्या मागे लागलाय, मला वाचवा. असं बोलून सखीने जिन्याकडे हात दाखवला आणि त्यांच्या मागे लपली. पण मिनिटभर झाला तरी जिन्यावरून कोणीच खाली येईना. बुटांचा आवाजही नव्हता. सखी गोंधळली. अचानक तो कुठे गेला? थांबा इथंच, मी बघून येतो कोण आहे ते, असं म्हणून शिपाई काका जिन्यावरून वर गेले. सखी नाही नाही, नका जाऊ म्हणत असतानाही 1-2 मिनिटं गेली. ती जीव मुठीत धरून उभी होती. कुठलाच आवाज नाही. पण 3ऱ्या मिनिटाला जिन्यावरून लाल भडक रक्त वाहत खाली येताना दिसलं. पाठोपाठ एक वस्तू फुटबॉल सारखी धडधडत खाली आली. पाठोपाठ एक वस्तू फुटबॉल सारखी धडधडत खाली आली. ते शिपाई काकांचं मुंडकं होतं. या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.